नमस्कार मित्रांनो, कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण कवितेचा 26वा भाग या ठिकाणी बघणार आहोत. एक सुंदरशी गझल तुमच्या समोर सादर करतो. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर मग या ठिकाणी आपण कविता सादर करूया. कवितेचं शीर्षक आहे चेहरा माणसाचा. न बोलताही बोलतो चेहरा माणसाचा, तसाच काही दिसतो चेहरा रावणाचा. न बोलताही बोलतो चेहरा माणसाचा, तसाच काही दिसतो चेहरा रावणाचा. मी तर शोधतो नेहमीच देव माणसात, मी तर शोधतो नेहमीच देव माणसात. तो देवळात घेत बसला सुवास चंदनाचा, तो देवळात घेत बसला सुवास चंदनाचा. वाचल्याने ज्ञान मिळते ठाऊक मजा आहे, वाचल्याने ज्ञान मिळते ठाऊक मजा आहे. पण वाचताना चेहरा वाचावा लेखकाचा, पण वाचताना चेहराही वाचावा लेखकाचा. असेल कुणी कसाही मी माझाच मानतो, असेल कुणी कसाही मी माझाच मानतो. मात्र रंग सैल होत नाही बेगडी माणसाचा, मात्र रंग सैल होत नाही बेगडी माणसाचा. आणि शेवटी कटुसत्य माझ्या अल्पमतीच्या लेखनात, कटुसत्य माझ्या अल्पमतीच्या लेखनात. लिहिण्यात नको त्या साखळ दंड बंधनाचा, लिहिण्यात नको त्या साखळ दंड बंधनाचा. न बोलताही बोलतो चेहरा माणसाचा, तसाच काही दिसतो चेहरा रावणाचा, चेहरा रावणाचा. धन्यवाद. कविता समजून घेऊ आपण. न बोलताही बोलतो चेहरा माणसाचा, तसाच काही दिसतो चेहरा रावणाचा. माणसाचा चेहरा आणि रावणाचा चेहरा सारखाच आहे हे मला सुरुवातीला सांगायचं आहे. माणसाच्या चेहऱ्यावरती निराशा आहे, राग आहे की आनंद आहे, तो न बोलताही कळतो, न बोलताही दिसतो. तसंच रावणाचाही चेहरा जो काही न बोलता दिसतो. मी तर शोधतो नेहमीच देव माणसात, तो देवळात घेत बसला सुवास चंदनाचा. लोकांचं मत आहे की देव मंदिरात आहे, परंतु देव तर खरं माणसात आहे. मग मी माणसात शोधतो देव, पण इतरांची संकल्पना अशी तर तो मंदिरात चंदनाचा सुवास घेत बसलेला. वाचल्याने ज्ञान मिळते ठाऊक मजा आहे, पण वाचताना चेहराही वाचावा लेखकाचा. आपण वाचतो, ज्ञानही सांगतो समोरच्या वाचलेलं, परंतु जे लिहिलं आहे लेखकाने त्याचा चेहरा किंवा त्याचा आशय, त्याचं मत आपण जाणतो हे कळण्यातून सांगायचं. असेल कुणी कसाही मी माझाच मानतो, मात्र रंगसैल होत नाही बेगडी माणसाचा. मी प्रत्येकाला माझा मानतो, पण प्रत्येक जण आपला नसतो. तो त्याचा रंग कधीतरी दाखवून देतो हे याकडनं आपल्याला सांगायचं. आणि शेवटी कटुसत्य माझ्या अल्पमतीच्या लेखनात. माझी मती अल्प आहे आणि अल्पमतीने मी लिहितो, परंतु मी जे लिहितो ते मला आवडतं. जगाला आवडतं किंवा नाही आवडत हे मी सांगू शकत नाही, परंतु अल्पमतीच्या हिशोबाने मी जे काही लिहितो ते मला आवडतं. आणि लिहिण्यात नको त्या साखळ दंड बंधनाचा. म्हणजे काय की जे लिहायचं आहे ना ते सडेतोड आणि परखडे लिहिलं पाहिजे, त्याच्यात कुठलंही बंधन नको हे मला सांगायचं आहे.
अशा प्रकारची ही जी काही गझल आहे, चेहरा माणसाचा, खूप सुंदर गझल, खूप सुंदर आशय या कवितेमध्ये दडलेला आहे, तो सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. धन्यवाद. अशा प्रकारे या सुंदरशा कवितेसोबत आपल्या कविकट्टाचा 26वा भाग या ठिकाणी संपतोय. लवकरच भेटूया 27व्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.